Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझा मूळ येण्याचं कारण सांगतो। मी आजारी आहे, मला चालता फिरता आणखी त्रास। मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला। मला आपण घरात नाही झोपू शकत। मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय। 7 वाजता मी पहिला फोन करून घोडा केला असं निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो। आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे, टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा किंवा प्रति डावानंच मोडावं लागलं तरच आपण यशस्वी होऊ। आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो। आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही, बैठक ठरली का काय याचा मिळाला नाही आणि त्याच्यात मी पडणार पण, कारण आंदोलन हाताळण्याची वेगळी पद्धत असते। आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्याचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात लागतो। तुम्ही पूर्ण अवश्य शेतकरी आंदोलनात खर्च केलं, कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे। त्याच्यामुळे मी काय तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही। मी सांगायचं जा नका जाऊ, शेतकऱ्याच्या आंदोलनाचा टप्पा मला माहित नाही, मी तो शिकतोय। मी मागे सांगितलं 2 तारखेला बैठक लावली, त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवालीला रद्द करून टाकले। म्हणून 2 शेतकऱ्यात गट दिसता कामा नये, त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी, आमचं ते बंद करून टाका। मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, मी काय 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही। मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते, ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारी लढतो। अभ्यासाचा आपला पत्ता नाही, जे आहे तर त्याला काय, पण आपण नीट करतो बाबा त्याला। आपल्याशिवाय आपलं यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत, नाही तर न्याय नाही ना फी नाही ना काही नाही, असंच या असेच जा अशा स्वरूपात येत। त्यामुळं यांच्याकडून समजून एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं, पण ते रद्द करून टाकलं, तो विषय संपला। कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते मला आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो। बाकीचा काही उद्देश द्या तिकडे काय वाटू द्या, आम्ही आहेत म्हणलं आहेत, संघाचे बोलणं चांगलं नाही, त्याला आहेत म्हणलं आहेतच ना। पण आता ते मुंबई फिरवायचं काय मी सांगत नाही, ते मला आता बोलता म्हणले तुम्ही चालू मोबाईल आपण असं त्यांच्याकडे काय, त्यांना रोग आला तिकडे, त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत नाही का टाकेल लागत नाही त्यांना का काही टाकायला पैसे नाही, सगळं आमचंच गावा आणलंय की आता होतं, सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं। पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही, मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही। तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं येऊ, पण आता आम्ही पण नाही सांगत। चलो धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, ताकदीनं लावून धरा। राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय घेण्याची ही पहिली वेळ ही मी पहिलीच बघितलं, सगळ्या शेतकरी संघटनेच्या पात्र एका जागेवर आले, न्याय मिळाला काही वेळ लागला काही लागेल, कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना, तिथं आपण असे गोल बसलेले तिथं त्यांची जिरली, कारण हे एकमेकात बसत नाही, कोपर खेळायला पहिले तर ते मतभेद सगळ्यातच असते, ते येऊ नको पुढे येऊ तेवढे पुढे जाईल का काय, पुढे जाऊन शेतकऱ्याचा न्याय मिळत नाही बघतो आपल्या पुढे आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कसं बोलावं येतात, मला बोलायला दिलं नाही, माहीतच माझ्या टायमाला बंद कसा पाडा बंद पाडा तिला डोंगर बोलून आपल्यात नाही खुडी मोडल्या पाहिजे, एक जण करते ना भर द्यायचं मोकळं व्हायचं, पदार्थ शेतकऱ्याच्या परत एवढं स्वप्न बघायचं। आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जा, मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटने खरंच त्याचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिले। नक्की यशस्वी करा।